आमची माता राजमाता जिजाऊ माँसाहेब, विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या माझ्या आदर्श देवतांना विनम्र अभिवादन करून आजच्या या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आपण सर्वजण, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिक्षण महर्षी समाजरत्न समाजभूषण डॉक्टर नानीबाई ठक्कर ठाणावाला यांच्यासोबत आलेले ठाण्याहून सुधाकर भाऊ बक्षी माजी नगरसेवक, त्याचबरोबर उपस्थित असलेले सुरेश भाऊ बोर, आपले सर्वांचे शंकर काका, सर्व आदरणीय व्यासपीठ, आपले गोलक सभापती, सरपंच, उपसरपंच, पालक आणि गावकरी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आम्ही या शाळेमध्ये दुसरून आलो आणि खरोखरच तेव्हा जाणीव झाली की केवळ शिक्षकच नाही आहेत, तर त्यांना साथ देणारे, त्यांना अपेक्षित असणारे विद्यार्थी आणि त्यांना साथ देणारे गावकरी आपण खऱ्या अर्थाने जे सर्वांच्या मनामध्ये असते की ह्या गोष्टी जर तिन्ही एकत्र आल्या तर काहीच अशक्य नाही आहे आणि याचा पुरेपूर फायदा आपण सिनवलीकर घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने ज्या ज्या ठिकाणी आपली इच्छा असते की प्रत्येकाला असं वाटते माझा मुलगा हा यश आला पाहिजे, परंतु शिक्षकांच्या बाबतीमध्ये मात्र वेगळं असते, कारण त्यांना असं वाटते की माझ्या शाळेचा रिझल्ट 100% आला पाहिजे. परंतु आपल्याने बऱ्याच लोकांचं म्हणत ऐकलं आणि खऱ्या अर्थातून शिक्षकांवर असणारी जबाबदारी, विद्यार्थ्यांवर असणारी जबाबदारी आणि पालकांवर असणारी जबाबदारी याचे आपण पुरेपूर अभ्यासक आहोत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण आपली जबाबदारी नीट चुकवतात, त्याशिवाय काहीतरी कामाच्या ओघामध्ये, परिस्थितीच्या ओघामध्ये आपण कळत नकळत विद्यार्थ्यांकडे चुकून लक्ष कमी देतात. विद्यार्थी हा आजचा विद्यार्थ्याला केवळ अभ्यास कर हे सांगणं आपलं पालकांचं काम नाही आहे. त्याचा अभ्यास काय करायचा आहे हे त्या आपल्यापेक्षा त्यांना माहिती आहे. फक्त पालकाने एकच काळजी घ्यायची की विद्यार्थी हा शाळेमध्ये कमी वेळ राहतो, आपल्या घरामध्ये जास्त वेळ राहतो आणि जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडतात, आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या घरामध्ये काही लोक व्यक्ती असतात ज्या मुलांना पोषक मिळायला पाहिजे ते मिळत नाही. जर आपल्या शेजारचा माणूस जर व्यसन करत असेल, दारू पीत असेल आणि तो शेजारी जर केक वाजवत असेल तर त्याचा परिणाम त्या मुलावरती होतो. परंतु तोच माणूस जर त्याला बंद करायला जर गेला तर तो त्याच्यावरती होतो आणि त्याला समजणे आज तुमचं गाव असेल नसेल मला माहिती नाही, परंतु त्याच्याच नाही आम्ही खेड्यापाड्यातून जातो आणि नेमकं आपलं एकच उद्दिष्ट असते की व्यसनमुक्ती. आज मला तर ते कालच आता गावी सातारा आयोजन केलं होतं आणि ते करत असताना अशा बऱ्याचशाच पालकांची तक्रार झाली की आजपासून तरी तुम्ही सुरुवात करा की जे काही चाललेलं आहे, व्यसन कुठलंही असेल, छोटं मोठं असेल, केवळ तुम्ही म्हणाल आम्ही भीमाशंकरवाले आहेत, आमच्याकडे कुणीही दारू, मच्छी, मटण करत नाही आहे, परंतु आपल्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आजही समाजामध्ये स्वतःला एक माळकरी समजणारा माणूससुद्धा व्यसन करतो. तो म्हणेल की मी माळकरी आहे, परंतु त्याच्याकडे असणारं छोटं छोटं विडीचं असेल, सिगारेटचं असेल किंवा गुटख्याचं असेल, असं छोटं व्यसन असेल ते सुद्धा व्यसन आहे आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्यालाच काय तर परिसरामध्ये सुद्धा त्याचा त्रास होतो. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपलं गाव, आपला परिसर सुंदर असेल, स्वच्छ असेल, बिनाव्यसनी असेल, परंतु आपण शेजारच्याकडे जाऊन, शेजारच्या गावामध्ये जाऊन हे सांगितलं पाहिजे. एवढं जरी झालं तरी भरपूर झालं. आज आपल्याकडे आदरणीय सेठ आले, आपण म्हणतो की माझ्या गावामध्ये 2 वेळा आले. आज महाराष्ट्रच काय भारतभर जेवढे जेवढे गावं पडलेली आहेत त्या त्या ठिकाणी सेठजी जातात. जाण्याचं एकच उद्दिष्ट, आपण म्हणतो की ते
भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये असू दे, त्यांच्या 2.25 लाख विद्यार्थ्यांच्या समोर ते जाऊन अगदी छोटे छोटे प्रश्न असतील ते चुटकीसरशी सोडवतात आणि मुलांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी एक जिज्ञासा निर्माण करतात. आणि मला आजही